बाळू मामा नाही तुमचे नाही आमचे, सद्गुरू हे साऱ्यांचे. चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमामांचे. श्री सद्गुरू बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा या जीवनचरित्र ग्रंथाचे वाचन. यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण. यामधून आपल्याला मामांचे अनेक लीला अनुभव कथा समोर येणार आहे आणि यातूनच योग्य बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया. बाळूमामांच्या नावानं चांग भले. देव माझा बाळूमामांच्या नावानं चांग भलं. बापूसाहेब कलावंत मुसलमान धर्माचे मामांचे एकनिष्ठ भक्त. बापूसाहेब कलावंत हा हुन्नरगी तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव गावचा रहिवासी. मुसलमान समाजाचा प्रकृतीने धडधाकट धट्टाकट्टा जवान होता. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात गारगोटीची कचेरी फोडण्यात तो पुढे होता. तो निर्भीड वृत्तीचा स्वातंत्र्य सैनिक होता. त्याने बाळूमामांच्या बद्दल पुष्कळ ऐकले होते. त्याची आणि बाळूमामांच्या एका भक्ताची मैत्री जमली आणि तो बाळूमामांच्याकडे येण्यास तयार झाला. त्याच्या मित्राने त्याला एक गोष्ट सांगितली. अरे तू आमच्या देवाकडे येशील, तुला पाहताच आमचा देव तुला दोन्ही हात जोडून नमस्कार करेल, तुझी स्तुती करेल आणि आपले कांबळे तुला बसायला देईल. त्या घोंगड्यावर बसलास तर तुझी तडकी तयार झाली म्हणून समज. आमच्या देवाबरोबर हुशारीनं वाग, भयंकर वाईट देव आहे. त्याने सर्व ऐकून घेतले. बापूसाहेब कलावंत आणि त्याचा धनगर मित्र दोघे जण मिळून अक्कोळच्या बाळोबाच्या माळावर बाळूमामांना भेटण्यासाठी आले. त्यांना पाहताच बाळूमामांनी बापूसाहेबाकडे पाहून दोन्ही हात जोडले. एवढा मोठा माणूस तू माझ्याकडे कसे काय आलास बाबा? मी साधा धनगर गडी. ए बैस म्हणून बापूसाहेबांना बसण्यास बाळूमामांनी आपले कांबळे त्याच्याकडे भिरकावले. बापूसाहेब कांबळे नको नको म्हणून हाताने सरकवत होता, कारण त्याच्या मित्राने सांगितलेली खूण त्याच्या लक्षात आली होती. तरी पण कांबळ्याच्या दशा थोड्या त्याच्या शरीराला लागल्या होत्या. तो जमिनीवरच बसलेला होता. जेवण खाणे झाले आणि बापूसाहेब परत आपल्या गावी गेले. पहिल्या भेटीतच त्याच्यावर बाळूमामांनी आपली कृपादृष्टी वळवून त्याला आपलेसे केले होते. बापूसाहेब गावाकडे गेले होते पण त्याचे मन कशातच रमेना. त्यांना सारखे ध्यानी मनी स्वप्नी बाळूमामाच दिसू लागले. ते वारंवार बाळूमामांच्याकडे ये जा करू लागले. बापूसाहेबावर एकूण 42 केसेस होत्या. त्याच्यावरती ब्रिटिश गव्हर्नमेंटचे वॉरंट होते. त्यांना कसे जगावे व कोठे राहावे हे समजत नव्हते. पण बाळूमामांचा संपर्क आला. त्याची बाळूमामांच्यावर श्रद्धा बसली. ते बाळूमामांच्या बकऱ्यांच्या तळावर यायचे. बकरी राखण्याचे काम निमूटपणे करायचे. मामांना ते फार भीत होते. मामा विचारायचे, बाप्या का आलास? बापूसाहेब म्हणायचा, मी का आलोय ते तुम्हाला माहित नाही काय? मामा म्हणायचे, अरे रांडोळ्यासारखं भित्र्या बागुबाई सारखं भीतोस काय? बापूसाहेब म्हणायचा, मामा काय वाटतं ते म्हणा, पण फक्त तुमचे काम सांगा. यावर मामा गप्प बसत. तो बकऱ्यांना चारा पाणी बघण्याचे व मामांच्या बरोबर फिरण्याचे काम प्रामाणिकपणे करत असे. बापूसाहेब 6-6 महिने बकऱ्यात असायचा, पण कुठल्या कोर्टात केससाठी हजर म्हणून नाही. पण प्रत्येक केसचा निकाल होत होता हे फक्त बाळूमामांनाच माहिती. हळूहळू सर्वच्या सर्व केसेस निकालात निघाल्या. एकाही केसमध्ये बापूसाहेबांना दंड किंवा शिक्षा झाली नाही. बापूसाहेबाचे वर्तन अध्यात्माला योग्य असे नव्हतेच. दारू पिणे, परस्त्री गमन, मारामाऱ्या करणे, दांडगाई करून लोकांची शेती घेणे याप्रमाणे फक्त काठीच्या बळावर त्याने 20 ते 25 एकर जमीन मिळवली आहे. बापूसाहेब रस्त्याने चालला तर लोक त्याला वाट सोडून बाजूला होत. त्यावेळी तो समाजकंटकच होता.
म्हणून त्याच्या उलट अनेक तक्रारी कचेरीत होत्या. म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना हजेरी लावलेली होती. निप्पाणी, चिक्कोडी, शंकेश्वर, हुक्केरी वगैरे ज्या भागात जाईल त्या नजीकच्या पोलीस स्टेशनला संध्याकाळी हजेरी द्यायची आणि पाहुणे किंवा दोस्त मंडळी असतील त्यांच्या गावात राहायचं. बापूसाहेब बाळूमामांच्याकडे आला की कुठली हजेरी नाही किंवा काही नाही, फक्त मामांची सेवा करायची. बाळूमामास त्यांची प्रत्येक कचेरीत हजेरी द्यायची. बापूसाहेबांनी खात्री करून पाहिली. एकाच तारखेला बापूसाहेब कलावंत सर्वच कचेरीत हजेरीला हजर हे पाहिल्यानंतर बापूसाहेबाला बाळूमामा परमेश्वर असल्याची कल्पना आली. त्याची श्रद्धा बळावत चालली. बापूसाहेब मुसलमान समाजाचा असला तरी तो कपाळ भरून भंडारा लावून घ्यायचा. अल्लाह, खुदा, पीर सर्व काही बाळूमामाच आहेत असं तो तोंडाने सांगायचा. जगातील सर्व देव बाळूमामांच्या पेक्षा कमी दर्जाचे आहेत असं म्हणायचा. भक्तांना तात्काळ पावणारा व उद्धार करणारा बाळूमामा देव एकच आहे अशी त्याची श्रद्धा होती. बाळूमामा द्वादशीच्या दिवशी सर्वांसमक्ष सहज एक वाक्य बोलून गेले होते. अरे, या कलियुगातील सर्व देव बोंबलत जातील आणि जगात बाळूमामाच्या नावाची एकच घंटा वाजेल. नंद्याचे विठू पाटील आणि हुन्नरगीचा बापू मुसलमान ही जोडी मामांच्या सोबत असायची. मामांना प्रतिप्रश्न विचारणारे, खट्याळ, विनोदी आणि बलवान अशी ही जोडी बकऱ्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यात फार तरबेज होती. काय वाटेल ते कष्ट सोसणार, पण बकऱ्यांना चांगला अस्सल चारा पोटभर चारणार. त्यामुळे मामा यांच्यावर खुश असणार. चांगले 4-5 महिने हे दोघेही मामांच्या सोबत असायचे. एकदा बापू मुसलमानने गावात एक जैन समाजाच्या शेतकऱ्यास बेदम मारले. त्याला नांगरलेल्या शेतात एका सरीत आडवे पाडून त्याच्या नरड्यावर पाय देऊन तोंड उघडायला लावून तोंडात लगवीच केली होती. बापू मुसलमान असा क्रूर होता. ह्या एकाच उदाहरणावरून तो कसा असेल याची कल्पना येईल. नंतर त्या शेतकऱ्याने बापू मुसलमानलाही मारण्यासाठी आपल्या 4ही मुलांना तालमीत पाठवून दुधासाठी 4 म्हैशी घेतल्या. तो मुलांना कुस्तीत तरबेज करू लागला. बापूला मारण्यासाठी आपली सर्व जमीन गेली तरी हरकत नाही असे तो म्हणे. ही गोष्ट बापूसाहेबाच्या कानावर आली. त्याचेही वय आता उताराला लागले होते. त्याने मनात विचार केला, मला जगात आता बाळूमामाशिवाय कोणाचा आधार नाही. म्हणून तो बाळूमामांच्याकडे आला. त्यावेळी बाळूमामांची बकरी निंगापूर भागात होती. बापूसाहेबांनी हजेरी लावून 8-10 दिवस झाले असतील आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस एकसारखा 3 दिवस पडत होता. बापूसाहेब 3 दिवस मामांच्या वरती छत्री धरून खडा उभा होता. त्याच्या जोडीला औरणाळचे दादू सत्याप्पा गवळी होते. त्या दोघांनी 3 दिवसात मामांच्या अंगावर एकही पाण्याचा थेंब पडू दिला नव्हता. पावसातच बापूने दगडाची शय्या करून शय्येच्या खालून पाणी जाण्यास मार्ग करून दिलेला होता. बापूने मामांना विनंती केली, मामा, तुम्ही 2 दिवस रात्रंदिवस बसून आहात, तुम्ही जरा झोपा. मामा त्या शय्येवरती 2 तास झोपले. ताटकाळलेल्या शरीराला विश्रांती मिळाली. मामा उठून बसले. पाण्याने चूळ भरली. 2 दिवस पोटात अन्न पाणी नव्हते. त्यांनी दादू गवळीला विचारले, दाद्या, जेवायला काय आहे? दादूने बेरडात पाहिले. भाकरीच्या बुट्टीत 3 दिवसाचा शेळा 1 पाऊण भाकरीचा वाळलेला तुकडा होता. दादूने मामांना सांगितले, भाकरीचा 1 वाळलेला तुकडा आहे मामा. मामा म्हणाले, आण इकडे. दादूने तो भाकरीचा तुकडा मामांच्या हातात दिला व तोंडाकडे पाहू लागला. मामा म्हणाले, अरे, हा कशा बरोबर खायचा? दादू म्हणाला, कालवण, दूध वगैरे काही नाही मामा. मामा म्हणाले, अरे, ह्याच्यावर चटणी घाल. दादूने मामांच्याकडे पाहतच भाकरीवर तिखट वाढले. मामा म्हणाले, दाद्या, बघतोस काय, पाणी घाल. दादूने वाहणारे 2-4 चमचे पाणी तिखटात घातले व डोळ्यात अश्रू आणले.
मामा म्हणाले, अरे दाद्या, जशी वेळ येईल तसं माणसानं गेलं पाहिजे, लक्षात ठेवून वागत जा. मामाने ती भाकर तिखट पाण्याबरोबर खाल्ली. मामा समाधानी झाले. लगेच बापू मुसलमानला म्हणाले, बाप्या, भिवू नकोस, तू जे काही करशील त्याच्यात मी आहे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला मारणारा 2चा बापय पाहिजे. त्यानंतर कर्नाटक दौरा संपून बकरी निप्पाणी भागात आली. बापूला समजले शत्रूच्या मुलांनी बापासच मारले. 4 ही मुले विभक्त झाली. ही वार्ता ऐकून बापूने मामांचे पाय धरले. धन्य आहेस तू बाळू मामा, बापू म्हणाला. एकदा मामा म्हणाले, बाप्या, तू किडे पडूनच मरणार. केलेले फेडल्याशिवाय माझ्याकडे मार्गच नाही. म्हणजे बापूने आपल्या जीवनात पुष्कळ वाईट कामे केली होती. त्याचा जो भोग भोगायचा शिल्लक होता तो बापू भविष्यात भोगणार होता. मामा म्हणायचे, तुम्ही केलेल्या कर्माची फळे तुम्हीच भोगलीच पाहिजेत. ती कुणाच्या बापाला देखील सुटलेली नाहीत. तुमच्या पापाचा किंवा पुण्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. भगवंतानी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेल्या श्लोकाचे तत्व मामा सहजपणे सांगून टाकायचे. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, यह है गीता का ज्ञान. मामाने 4 सप्टेंबर 1966 रोजी समाधी घेतली. त्यांचे देऊळ बांधण्यात आले. त्या मंदिरात पूजेची पद्धत शिकवणारे व चालू करणारे मामांचे परमभक्त बाळकृष्ण बोते हे बापूसाहेब कलावंत यांचे परममित्र होते. दोघेही मामांच्या देवळात थांबत व मामांची आणि मोळे महाराजांची कीर्ती, त्यांचे गुणगान लोकांना सांगत. दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. एक साक्षर तर दुसरा निरक्षर. साक्षर होता तो अध्यात्मशास्त्रातील गाढ अभ्यासक, अहिंसावादी, भविष्यतज्ञ, शांत स्वभावाचा, निस्वार्थी होता. बाळूमामांचे वर्णन करून माहिती सांगायला लागला तर नवीन माणसाच्या चक्षुसमोर मामांची मूर्ती उभी करत असे. त्याला मरण ही चांगले आले. रात्री जेवण वगैरे करून झोपला. सकाळी लवकर का उठले नाहीत म्हणून पाहतात तर त्याचे प्राण गेलेले होते. चालता बोलता खडखडीतपणे त्यांना मरण आले. त्यांनी आपल्या जीवनात कुणालाच कसलाही त्रास दिला नव्हता. त्यांची भाषा मधुर, प्रेमळ होती. ते सर्वांना खुल्या अंतकरणाने भविष्याचे मोफत निस्वार्थीपणे मार्गदर्शन करायचे. दुसरा निरक्षर. पुष्कळ वाईट कर्मे हातून झाली. पायात दाबना एवढे किडे पडले. अय्यो मामा म्हणून ओरडायचा, त्रास व्हायचा. याप्रमाणे अंथरुणावर खितपत पडून शेवटी बापूचा आपल्या गावातच अंत झाला. बापू मुसलमान समाजाचा असला तरी त्याच्या मनात दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष नव्हता. त्याची निष्ठा अखंड होती. तो श्रद्धावान होता व पडेल ते कष्ट परमेश्वरासाठी सोसण्याची त्याच्या अंगात धमक होती. तो आज्ञाधारक होता. तो अखेरपर्यंत मामांच्या आज्ञेत राहिला. मरेपर्यंत तो नेहमी बाळूमामांनाच आठवत होता. त्यांचाच जप व डोळ्यासमोर त्यांची मूर्ती. तो म्हणत असे की कांबळे बसायला नको नको म्हणून बाजूला केले तरी त्यांच्या कांबळ्यांच्या दशा मला घासलेत. त्याचा त्रास काय झालाय ते मलाच माहिती व वरच्या परमेश्वरालाच माहिती रे बाबांनो. बाळूमामांच्या नावानं चांग देव माझा बाळूमामा. श्री सद्गुरू बाळूमामा हे चालते बोलते देव हो. आदमापूर क्षेत्री ते समाधिस्थ झाले. आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत. लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत. आपण सर्व असेच पावन होऊया. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.